आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर की मार्ग फाउंडेशन के संस्थापक संतोष पवार पिछले कई सालों से शहर मध्य, उत्तर और दक्षिण के कई समस्याओं को लेकर अपनी सामाजिक संगठन के माध्यम से प्रशासन को काम करने पर मजबूर किया है। तो संगठन के माध्यम से अब तक कई करोड़ों रुपयों की मदद व काम पूरा किया जा चुका है। आने वाले विधानसभा चुनाव और महापालिका चुनाव में मार्ग फाउंडेशन उतरेगी और काम करेगी। गेले कित्येक वर्ष आपण मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कागद थोडासा हातात घेऊन किंवा साईडला ठेवूनच बोलतो, म्हणजे बिंदास बोलता येईल। गेल्या 5-6 वर्षापासून आपण मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून अख्खे राज्यभर काम करतोय। त्याच्यामध्ये स्पेसिफिक एमपीसी यूपीसीच्या जे काही विद्यार्थी पुण्यामध्ये शिकण्याला येतात त्यांना मदत करणे, अगदी कारण काय असतं ते एक ठराविक काळानंतर घरची त्यांना मदत करत नाही, मग त्यांना मदत करणे, पूरग्रस्तांना मदत करणे, हे आपले एक 4-5 वर्षापूर्वी काम चालू होतं। त्यानंतर कालांतराने मागच्या विधानसभेनंतरनं मला थोडंसं, मी सोलापूरच्या इथला असल्या कारणाने थोडंसं मला इंटरेस्ट होता, म्हणून मागच्या विधानसभेला आपण इकडं येऊन काही राजकीय भूमिका आपण घेतल्या, काही उमेदवारांना आपण मदत केली, सामदाम दंडबे सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून। आणि मार्ग फाउंडेशनचं आपण स्पेसिफिक ठरवलं की आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये याचा प्रॉपर उपयोग करावा, कारण ही आपली होम पिच आहे आणि आपली स्वतःची संघटना आहे, सामाजिक संघटना आहे, तर आपण याचा का नाही सोलापूरमध्ये आपण वापर करावा। म्हणून सोलापूरमध्ये मार्ग फाउंडेशनची स्पेसिफिक अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि शहरी भागात आपण बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिला स्वावलंबीकरणासाठी महिलांच्या रोजगारांचे प्रश्न असतील, युवकांना मदत करणे, क्रीडांमध्ये मदत करणे, आंदोलन करणे, अगदी कचऱ्याचे प्रश्न असतील, छोट्या छोट्या समस्यावर आयुक्तांना जाऊन भेटून निवेदन देऊन कामं करून घेणे, त्या एरियातले जे काही अडचणी असतील आपण ते केलं। हे करत असताना आपले करोडो रुपये हे मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून खर्च झालेले आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। अगदी कुस्त्यांपासून ग्रामीण भागापासून शहरापर्यंत माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस कधी खाली हाताने गेला नाही, मी इन द सेन्स माझी पूर्ण टीम, कारण मार्ग फाउंडेशनमध्ये सगळ्या माझ्या जवळजवळ 1000 सहकारी आहेत, जे महिला आणि पुरुष असतील त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे की कोणी इथनं माझ्या ऑफिसमधनं आजपर्यंत मोकळ्या हाताने किंवा माझ्या घरातनं कधी परत गेलं नाही। हे सगळ्या गोष्टी करत असताना इथल्या ज्या समस्या आहेत ते खूप व्यापक स्वरूपात आहेत। आता हे कागदातलं वाचून सांगायला गेलो तर तुम्हाला वेळ नाही तेवढा आणि मलाही एवढं होणार नाही। अगदी एक फक्त ग्रामीण भागातले एक भागातले एरियात आपण 4 ब्लॉक केलेले आहेत, होडगी, भंडारकवटे, तिरेचा पट्टा, मंद्रूप, असे ग्रामीणमधल्या माझ्या मतदारसंघातले जे 4 पट्टे आहेत ते एक पट्ट्यामध्ये 25-25, 30-30 प्रश्न आहेत की जे कागदाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल। शहरी भागात तर तुम्ही बघायला गेले फक्त माझ्या मतदारसंघात हद्दवाढच्या पट्ट्यामध्ये असे शेकडो प्रश्न आहेत की ज्याच्यावर खरं काम केलं पाहिजे होतं, ज्याच्यावर खरं काम करायला पाहिजे होतं, ते झालं नाही आहे। ही फक्त एका दक्षिण सोलापूरच्या मतदारसंघाची नाही आहे, अक्कलकोटची पण हीच परिस्थिती आहे, उत्तर सोलापूरची पण हीच परिस्थिती आहे। स्पेसिफिक सोलापूर जिल्ह्यातले हे 3 तालुके असे ओवाळून टाकलेत का, हा कधी कधी प्रश्न पडतो। म्हणजे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि हे ग्रामीण भागातले 3 दक्षिण अक्कलकोट तालुक्यात हे 3 तालुके ओवाळून टाकलेत का, आणि शहरी भागात कोणी वाली नाही का, हा कधी कधी प्रश्न पडतो। तुम्ही म्हणता साहेब हे सगळे पॉलिटिकल स्टेटमेंट आहेत, नाही आहे, फिजिकली तुम्हालाही माहिती आहे की काय परिस्थिती आहे। सोलापूर जिल्ह्यातले वरचे तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातले हे खालचे 3 तालुके याची एकंदरीत परिस्थिती बघता आपण इनडायरेक्टली महाराष्ट्रातनं आणि जिल्ह्यातनं कट आहोत का, म्हणजे नाहीच आहे का आपण, असा कधी कधी प्रश्न पडतो। असा प्रश्न पडल्यानंतरनं माझ्यासारखा एका सुशिक्षित युवकाला, 34 वर्षाच्या युवकाला आवाज जातो सगळ्यांना, असं वाटलं की आपण पदरचे पैसे किती खर्च करत बसलो तर कुबेराचा खजानासुद्धा पुरायचं नाही, एक लिमिटेशन्स असतात। मग हे काम करत असताना मला शासकीय योजनेच्या बऱ्यापैकी ज्ञात आहे, कारण मी खूप शासकीय अधिकाऱ्यांमध्ये बसणं उठणं आहे। तर मला असं वाटलं की आपला जो शासनाचा बराचसा फंड आहे, अगदी वैद्यकीय, आता काल माझ्या एका कार्यकर्त्याच्या भावाचा ॲक्सिडेंट झालं, इथं एक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं, त्या कार्यकर्त्याच्या भावाला 6 लाख रुपये खर्च सांगितलं गेलं। त्यांना हे माहीत पण नाही आहे, बऱ्याचशा फंड्स असतात, बऱ्याचशा निधी असतात, मुख्यमंत्री सहायता निधी असतो किंवा बरेचसे ट्रस्ट असतात, बंद करा ना, त्याच्या माध्यमातून असे मेडिकल्सचे असे काही इक्विपमेंट्स किंवा मेडिकल्सच्या फॅसिलिटीज किंवा असं शासनाकडे केलं जातं। असे बरेचसे प्रश्न आहेत, जे निधी आहेत शासनाचे ते फक्त पुण्या मंत्रालयापासून पुण्यापर्यंत येतात आणि भीमा नदीपर्यंत, म्हणजे उजनी डॅमपर्यंत येतात आणि येता येता मोहोळच्या पलीकडे ते संपतात आणि ते सोलापूरच्या ह्या 3-4 तालुक्यात येतच नाहीत। याचं रिझन सांगतो, सोलापुरांनी इक्वल आता सांगायचं म्हटलं तर एक बारामतीच्या लेवलवर सोलापुरांनी सगळे पदं भुसवली, जे पदं बारामतीने भुसवली ते सगळे पदं सोलापूरने भुसवली, ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे।
पण ज्या अर्थी बारामती गावापासून तालुका झाला, तालुका होऊन जिल्हा लेवलला गेला, त्या अर्थी सोलापूर गेले 25 वर्ष हाय तिथंच आहे. बारामतीमध्ये माझे मामा काम करत असताना मी एकदम लहान होतो, अगदी 14-15 वर्षाची. त्यावेळेसची बारामती, आज मी 34 वर्षाचं आहे. आज मी ती बारामती बघतोय. अगदी ॲडिशनल SP ऑफिस, प्रांत ॲडिशनल कलेक्टर ऑफिस, अगदी सगळ्या शासकीय जे काही कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात ते बारामतीच्या ठिकाणी आहेत. आणि बारामती आणि सोलापूरनी सगळी सेम पदं गोचवली. मी नाव कोणाची घेणार नाही. तर का सोलापूरची दुरवस्था हा एक प्रश्न पडतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आहे. 1-1.5 वर्षापूर्वी कोल्हापूर विमानतळाचं उद्घाटन झालं. सेम सोलापूरसारखं मॉडिफाय केलं गेलं. असं काय कोल्हापूर विमानतळ नवीन उभा केला, नवीन रनवे उभा केला, नवीन इमारत उभा केली, असं काही नाही झालं. फक्त त्याला रिमॉडिफाय केलं. कोल्हापूरचं विमानतळ आणि सोलापूरचं विमानतळ. आज सोलापूरच्या, मला वाटतं 10 दिवसापूर्वी सोलापूरच्या विमानतळाचं उद्घाटन झालं. एक जस्ट यू कॅन इमॅजिन, एक तुम्ही फक्त विचार करा, कोल्हापूरच्या विमानतळाला केंद्रीय मंत्री येतो आणि कोल्हापूरच्या विमानाची उद्घाटना करतो. त्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, सगळे खासदार असतात, सगळे आमदार असतात, आजूबाजूच्या जिल्ह्यातले आमदार खासदार असतात. आपल्याला बघा वाळून टाकल्यासारखे आपले उद्घाटन केले, जरा भीक दिल्यासारखी. आपल्या विमानतळाचे उद्घाटन कसं केलं? भीक दिल्यासारखी उद्घाटन केली. मी बसतोय तिकडं, मी उद्घाटन केलं. पालकमंत्री कुठेतरी कॅमेऱ्यात आहे, खासदार तर जागेवर अवेलेबल नाही आहे. कुठलाही म्हणजे तिथं उद्घाटनाच्या वेळेस काय असतं की संविधानिक पद ज्याच्याकडे आहे त्या माणसाने ते उद्घाटन करायचं असतं. माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केलं गेलं. काय म्हणजे माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केलं गेलं. BJPचे 3 ते 4 लोक तिथं, आमदार आदल्या दिवशी 2 लोक जातात, तालुका अध्यक्ष जातात, आणि दुसऱ्या दिवशी BJPचा एक आमदार स्वतः अवेलेबल नसतो. म्हणजे राज्याचा देशाचा मंत्री हा पुण्यामध्ये बसून उद्घाटन केलं जातं, पण सोलापूरला यायला त्यांना थांबलो असतो आम्ही 8 दिवस. आम्ही वेट केली ना, 5-6 वर्ष वेट केलं आम्ही, अजून 1 आठवडा थांबलो असतो. येऊन सगळ्यांनी उद्घाटन करायला पाहिजे होतं. म्हणजे आपल्याला भीक दिल्याच्या लेवलनी शासकीय योजना मिळतात आणि भीक दिल्याच्या लेवलनी आपल्या गोष्टी आपल्या होतात. ह्याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्यासारखा एक युवक किंवा सामाजिक कार्यामध्ये असणारी पोरं सोलापूर जिल्ह्यातली हे जर पुढं आले नाहीत तर ह्या लोकांकडनं आपल्याला राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने सोलापूरचा विकास खुटला, हे मी सरळ सगळ्यांवर आरोप करतोय. आपण असंच छापावं अशी माझी इच्छा आहे की राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने सोलापूरचा विकास पूर्णपणे खुंटलेला आहे. ग्रामीण भागातल्या लोकांचा तर काय प्रश्नच येत नाही, कारण माझ्या ग्रामीण भागातले शेतकरी, आजही शेतकरी खूप गरीब लेवलला आहेत. तर त्यांना आमदारांच्या घरापर्यंत जाणं, खासदारांच्या घरापर्यंत जाणं आणि मुंबईपर्यंत पोचणं हे त्यांना शक्यच होत नाही आहे. जेणेकरून, आणि त्यांना ते पोचवलं दिलं पण जात नाही आहे. अगदी मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गावागावात आता शाखा ओपन केलं जातो आहे. तर तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांकडनं आमच्या मार्ग फाउंडेशनच्या लोकांना सांगितलं जातं, अरे तुम्ही कशाला त्यांच्याकडे जाताय, तुम्ही कशाला या सगळ्या गोष्टी करताय. पारंपरिक तेच सरपंच, पारंपरिक तेच जिल्हा परिषद सदस्य, पारंपरिक तेच पंचायत समिती सदस्य, पारंपरिक 25-25-30 वर्ष त्याच घरात सत्ता. मग नाही, घेण्यापासून आम्हाला काय अडचण नाही आहे. त्यांच्या घरात त्यांच्या पोरांची, त्यांच्या पुतण्यांची, त्यांच्या आजूबाजूच्या पाहुण्यारावांची जर खरेच कार्य असेल तर त्यांनी ते घ्यावं. पण फक्त जातीच्या जोरावर, फक्त पैसाच्या जोरावर आणि मागची राजकारणाची हिस्ट्री करून सोलापूरच्या राजकारणातली 30-30 पदं, 30-30 घरातली भुसवल्या कारणाने सोलापूरची प्रगती खुंटलेली आहे, हे मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. म्हणून मी संतोष पवार आज घोषित करतोय की येणारी विधानसभा, येणारी महानगरपालिका, येणाऱ्या पंचायत समिती, येणाऱ्या जिल्हा परिषद हे सगळ्या मार्ग फाउंडेशनकडून एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठबळावर अक्कलकोट तालुका, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिकेतल्या सगळ्या सीटा आमच्याकडनं दडवल्या जातील. आणि आजपासून मी घोषणा करतो की मार्ग फाउंडेशन संस्था आणि मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी हे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे कार्य करत असतात सोलापूर जिल्ह्यातले आणि तालुक्यातले लोक, यांनी आमच्याशी जुडावं आणि राजकारणामध्ये सक्रिय व्हावं अशी मी सगळ्यांना घोषणा करतो. थँक्यू.